अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मित्र मंडळ आयोजित हायवे दिवे ते श्री क्षेत्र कार्ला एकविरा पालखीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते। तत्पश्चात एकविराईची पालखी सुखरूप आपल्या गावी परतल्यानंतर भिवंडीच्या पहिल्या मानाच्या पालखीचा श्री एकविराईचा भंडारा मोठ्या आनंदात हायवे दिवे गावामध्ये साजरा करण्यात आला। तर यावेळी अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मित्र मंडळाच्या वतीने व ग्रामस्थ मंडळ हायवे दिवे यांच्या वतीने या पालखी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचे भव्य दिव्य सत्कार देखील करण्यात आले। तर यावेळी हायवे दिवे गावामध्ये एकविराईच्या महाभंडाऱ्यात लोकगीतांचा कार्यक्रम देखील मोठ्या आनंदात पार पडला असून यावेळी हायवे दिवे गावातील ग्रामस्थांसाठी, महिलांसाठी व मुलांसाठी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मित्र मंडळ आयोजित भिवंडीच्या पहिल्या मानाच्या पालखीचा श्री एकविराईचा महाभंडाऱ्यात गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। तर चला पाहूया यावेळी अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मित्र मंडळ आयोजित भिवंडीच्या पहिल्या मानाच्या पालखीचा श्री एकविराईचा महाभंडारा मोठ्या आनंदात संपन्न झाला असून यावेळी अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मंडळ आयोजित एकविराईची पालखी सोहळा 2025 वर्ष 19वे आणि 19 वर्षी ते आमच्या गावातनं पालखी सोहळा झाला। त्याच्यात जे ग्रामस्थ पदयात्री लहान थोर जे सामील झाले त्यांचे पहिला सतत आभार। या पालखी सोहळ्यात 19 वर्षी सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा केला आणि एकविराईच्या आशीर्वादाने आणि गावदेवीच्या आशीर्वादाने पालखी एकविराला दर्शन करून आमच्या गावात सुखरूप आली। त्यामुळे एकविराई चरणी प्रार्थना करतो की दरवर्षी असा सोहळा आमच्या मंडळाच्या हातून घडो आणि सर्व पदयात्री, माझ्या मंडळाचे सर्व सदस्य, अध्यक्ष, खजिनदार यांना उदंड आयुष्य देव ही एकविराई चरणी प्रार्थना। आणि आज भंडाराचा जो उत्सव झाला त्याच्यात सर्व ग्रामस्थ, पाहुणे, पदयात्री यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक आभार। आमचे आधारस्तंभ माननीय श्री कपिल पाटील साहेब, तसेच घनश्याम पाटील, देवेश पाटील, बबलू शेठ, सुमित शेठ, सिद्धेश पाटील यांचा आम्हाला यांच्या पाठीवर आमचा हात आहे। त्यात या कारणाने आम्ही हा उत्सव जोरात साजरा केला आणि तसेच आमच्या गावातील दानशूर व्यक्ती, तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष सचिन ठाकूर यांनी तन मन धनाची मदत केली। तसेच आमचे खजिनदार, माझे सदस्य यांची सुद्धा तन मन धनाची जोराची मदत यावर्षी झाली आणि हा उत्सव जोरात साजरा झाला। आणि असं याच कारणाने होतो की माझ्या मंडळाच्या सदस्यांना एकविराई भरभराटी लागो हीच एकविराई चरणी प्रार्थना। 20वे वर्ष म्हणजे आमच्या गावात सुवर्णोत्सव होईल आणि त्याची तयारी आम्ही श्रावण महिन्यापासून चालू करणार आहेत। आई माऊलीचा एकविरा माते की जय, आई माऊलीचा।